आणि त्याच्या अगोदर जी लाईन आहे त्या लाईनला बाउंड्री घोषित केली जाणार नाही, त्यामुळेच या सूचनेकडे सगळ्याच टीमने लक्ष द्या. जे साईड पडदा आहे तो पडदा हा बाउंड्री लाईन आहे, त्याच्या बाजूला जी लाईन आहे. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत एक अशी क्रीडा स्पर्धा ज्या स्पर्धेला पावसाळी क्रिकेट आपण म्हणतो, रबर बॉलचं क्रिकेट आपण विघ्नेश सर म्हणत असतो आणि कितीही पाऊस आला तरी न थांबणारे क्रिकेट. या स्पर्धेची आणखीन एक ओळख आपल्याला पाहायला मिळते. याच मैदानाने मी आकाश तारेकर यांचा खेळ देखील पाहिला याच मैदानामध्ये. याच मैदानात माझ्या मते मयूर वाघमारेचं व्यावसायिक गटातील क्रिकेटमधलं पदार्पण देखील आम्ही पाहिलं. अशा खूप साऱ्या आठवणी आहेत ज्या या स्पर्धेने दिलेल्या आहेत, या मैदानाने दिलेल्या आहेत आणि म्हणूनच ही स्पर्धा आपल्या सगळ्यांना हवीशी वाटते, सगळ्यांना पाहावीशी वाटते. अशी ही क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. सगळे सज्ज आहेत, संपूर्ण रबर आणि टेनिस क्रिकेट वाट पाहत आहे काय होईल या स्पर्धेमध्ये, कोण होणार मानकरी. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून वेगळा ट्रेंड पाहायला मिळाला की ड्रॉ तर आपण आतापर्यंत पाहिले, परंतु ड्रॉवर कॅप्टनचा फोटो ही देखील एक नवीन संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नेहमीच या स्पर्धेच्या निमित्तानं काहीतरी वेगळेपण देण्याचा प्रयत्न या नगरसेवक चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला, मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे मॅच आणि दोन्ही टीम मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये. टॉस जिंकून राजमुद्रा विक्रोळी टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि ग्लोरियस नवी मुंबई टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. मॅचला होते सुरुवात. नगरसेवक चषक शिरवणे अशी क्रीडा स्पर्धा, पावसाळ्यातील नवी मुंबईचा वर्ल्ड कप म्हणून देखील जी स्पर्धा ओळखली जाते. स्ट्राईकवर पाहायला मिळतोय बांद्रा मुंबईचा खेळाडू अभिषेक आंगणे, तर नॉन स्ट्राईकला भूषण पाटील आणि गोलंदाजीसाठी कांजूरमार्गचा बूम बूम बुमरा गोलंदाजीसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. सुमित आवटे. स्पर्धेला सुरुवात आणि या दोन्ही टीमला जर पाहिलं तर टाळ्यांच्या गजरामध्ये आपण शुभेच्छा देऊयात. रणसंग्राम नगरसेवक चषकाचा. चारही बाजूला जर पाहिलं तर भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण ज्ञानेश्वर सुतार साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळते. खूप कमी अशी मैदान असतात पावसाळी क्रिकेटमध्ये, चारही बाजूला सीमा रेषा असते आणि इकडे ते आपल्याला पाहायला मिळते. मॅचला सुरुवात. पहिला बॉल, टप्पा पडतोय, टप्पा पडल्यानंतर अँगल बनवतोय, अँगल बनवत असताना आतमध्ये येतोय आणि पहिलाच बॉल बूम बूम बुमराकडून डॉट. सुमित अकूट टप्प्याचा बॉल आणि त्याला जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना म्हणजे या धावसंख्येला सुरुवात झाली आहे विघ्नेची. सुरुवात झाली आहे, कारण की पहिला बॉल जर पाहिला तर अप्रतिम पडल्यानंतर काहीसा आतमध्ये आला होता, पण या बॉलवर अतिरिक्त उसळी देण्याचा प्रयत्न केला होता बुमराने, पण खूप चांगला स्ट्रोक स्क्वेअर कट केला आणि बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये पहिली धाव मिळते. पहिली धाव मात्र या ठिकाणी घेतली गेली आहे. विविध संघ आपापल्या विभागातून नवी मुंबईच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. भारतातील स्वच्छ शहरांपैकी एक, झपाट्याने प्रगती करणाऱ्या भारतातील शहरांपैकी एक असं हे नवी मुंबई चर्चेत आहे क्रिकेटसाठी देखील. आणि सध्या कारण नवी मुंबईच्या क्रिकेटचा डंका मात्र देखील सर्व दूरपर्यंत पाहायला मिळाला आहे आणि त्यातील एक मोठं नाव बॅटिंगसाठी भूषण. यावेळेला टप्पा पडतोय, टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉलने घेतलेलं वळण आणि बॉलने घेतलेली उसळी ही थोडीशी गोलंदाजी जी आहे ना सुमित आवटेची ती समजण्यास थोडासा वेळ लागतो. डेफिनेटली खूप चांगली गोलंदाजी, वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते. हा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि टॉन बॉलची सांगता होती सुमित आवटे. यावेळेला स्ट्रोक खेळला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने भूषण पाटील यांच्या बॅटमधून. या स्पर्धेतील पहिला बॉल जाईल सीमा रेषा पार, चौकार. अखूट टप्प्याच्या बॉलला खूप चांगल्या पद्धतीने मिड विकेट रिजनमध्ये चौकार लगवलाय. भूषण पाटीलचा जो स्ट्रॉंग झोन आहे त्या स्ट्रॉंग झोनच्या दिशेने तुम्ही जर गोलंदाजी कराल तर त्याचा भूदंड भरावा लागेल. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल, खूप चांगला स्ट्रोक लगवलाय मिड विकेट रिजनमध्ये. 1 बाउन्स सीमा रेषे पार, पहिला चौकार. आज मात्र मोठमोठे संघ, मोठमोठे खेळाडू नवी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत आणि त्यांचा दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळेल.
आणि विशेष म्हणजे 10 संघ आज मात्र आपलं नशीब आजमावणार आहेत नवी मुंबई नगरीमध्ये आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी देखील ते या ठिकाणी आवर्जून येतील पावसाळ्यामध्ये रबर बॉल यावेळेला कव्हरची दिशा निवडली गेलेली आहे गिरीश कोचरेकर आहेत त्या ठिकाणी आणि त्यांनी पकडलेली कॅच आणि या स्पर्धेतील पहिली विकेट घेण्याचा मान जातोय कांजूरमार्गचा बूम बूम बुमराह सुमित आवटे पहिला बॅटर आउट करतायत यस भूषण पाटील कॅप्टनने कॅप्टनचा झेल पकडलाय भूषण पाटील काल खूप चांगली बॅटिंग केली होती पण ग्रामीण क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही काल पाहिला पण या मॅचमध्ये कुठेतरी असफल राहिलाय अपरकट करण्याचा प्रयत्न केला होता अतिरिक्त वेग होता आणि मोठ्या फटकामध्ये कन्वर्ट करू शकला नाही अगदी स्वस्तात परतलाय भूषण पाटील एक महान खेळाडू आहे आणि नवी मुंबईचा कोहिनूर म्हणून ज्याची ओळख आहे पहिला धक्का लागतोय टीम ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई संघाला आणि भूषण पाटील बॅक टू द डगआउट पहिली विकेट येताना पाहायला मिळते ग्लोरियस स्पोर्ट्स सुधीर धनावडे आमचे क्रिकेट प्रेमी मित्र आहेत त्यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राजमुद्रा विक्रोलियन्स मंदार शेठ पाचुनकर रांजणगाव आणि त्याचबरोबर अमोल म्हात्रे सर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि अलीकडच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर क्रिकेटच्या स्पर्धा म्हटलं तर संघ मालकांची भूमिका देखील विघ्नेश सर खूप महत्त्वाची आहे आणि त्यांचाही उल्लेख क्रमपात्र या ठिकाणी जरूर आहे बॅटिंगसाठी येत आहेत पावसाळी क्रिकेटसाठी जर पाहिलं तर हाही बॅटर काहीतरी स्पेशल आहे भिवंडीच्या माणकोली गावचा स्टार बॅटिंगसाठी दीपेश माळी दीपेशसाठी टाकला गेला वेगवान बॉल ही खासियत आहे या गोलंदाजाची सुमित आवटे पहिल्या ओव्हरमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळाले विघ्नेश सर पहिली ओव्हर संपते पहिली ओव्हर संपल्यानंतर ग्लोरियस स्पोर्ट टीमची धावसंख्या झाली आहे एक विकेट माघारी परतली धावसंख्या झालेल्या आहेत त्या 5 लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते कारण की पहिल्या षटकामध्ये वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाली आणि एक विकेट देखील प्राप्त केले भूषण पाटील सारखा एक मोठा विकेट त्यांना प्राप्त झाली आणि अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा एक गडी बाद अशी खराब सुरुवात म्हणावं लागेल ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई टीमकडून पण उर्वरित 4 षटकामध्ये चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळेल आणि डेफिनेटली या स्पर्धेचा नियम आहे की जे 10 संघ आहेत त्या 10 संघापैकी जे सामने होतील त्या सामन्यामध्ये जो संघ हायेस्ट स्कोर उभा करेल त्या संघाला मधलं पहिल्या फेरी पार केल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळेल ही देखील संधी असेल त्यामुळे प्रत्येक संघ हा हायेस्ट स्कोर करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि जो संघ मात्र जो हायेस्ट स्कोर करेल ज्या संघाला पाय मिळेल त्याला बक्षीस पात्रसाठी तो मानकरी असेल षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर गिरीश कोचरेकर जो अचूक टप्प्याचा माहेरघर म्हणून ओळखला जातोय यस या संघाची कित्येक वर्ष धुरा सांभाळली गोलंदाजीची यावेळेला बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता हो काय जबरदस्त सुरुवात थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे परंतु हे तेच मैदान आहे एखाद्या षटकामध्ये देखील सामन्याचं पारडं बदलताना विघ्नेश सर आम्ही पाहिलेलं आहे आणि माझ्या मते सर्वाधिक षटकार चौकार ज्या मैदानांमध्ये जातात ना त्यापैकी हे एक मैदान आहे डेफिनेटली या मैदानावर भरपूर षटकार आम्ही पाहिलेत यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा बॉल मात्र काहीसा खाली राहतोय मागील बॉलने घेतली होती उसळी या बॉलला जर पाहिलं तर थोडासा खाली राहतोय आणि धावफलक जर पाहिलं तर जागेवर थांबतोय थोडंसं स्ट्रगल सुरू आहे परंतु यातून मार्ग काढावा लागणार आहे डेफिनेटली आज सकाळचं सत्र पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी होती पण प्रत्येक बॉल हा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय म्हणजे उर्वरित जे 8 चेंडू झाले ते पडल्यानंतर थोडीसे खाली राहायला पाहायला मिळाले याही वेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर होतोय परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील एक धाव पूर्ण केली गेलेली आहे म्हणजे इकडे गिरीची सुरुवात देखील झालेली आहे परंतु 5 ओव्हरची मॅच आहे जरी आपण म्हटलो 5 ओव्हरची मॅच आहे परंतु ज्या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता कमबॅक करण्याची संधी आहे पावसाळी क्रिकेट म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर सिमेंटचे प्लॉट हे अर्धे असतात परंतु इकडे अख्खा सिमेंटचा प्लॉट आहे आणि विशेष म्हणजे गोलंदाजाला रनअपसाठी देखील बऱ्यापैकी सिमेंट आहे तिकडे म्हणजे इकडे गोलंदाज आणि फलंदाज दोघांना पोषक वातावरण आहे त्यामुळे या परिस्थितीचा फायदा घेऊन मात्र दोघांनाही कामगिरी करावी लागेल यस या स्पर्धेसाठी हे आयोजन यशस्वी होण्यासाठी आयोजकांनी सगळ्या गोष्टीची पूर्तता केली आहे त्यामुळेच ही एक नंबर 1 स्पर्धा मानली जाते माजी नगरसेवक चषक 2024 हो इकडे व्हेरिएशन केलं आणि स्ट्रगल तर करत होते परंतु इकडे अचूक टप्प्याची गोलंदाजी गिरीश कोचरेकर त्यासाठीच ओळखले जातात दीपेशला चूक करायला लावली आणि दुसरा धक्का मात्र या ठिकाणी राजमुद्रा विक्रोलियन्स या टीमने दिलाय विकेट यस विकेट प्राप्त झाली आहे
दीपू माळी एक मोठे विकेट प्राप्त झाली आहे. 2 धक्के आतापर्यंत विक्रोळी टीमने पाहायला मिळाला. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. कट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची एज लागली, कॉट बिहाइंड. मंगेश वैतीचा अप्रतिम झेल पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या विकेटचं पतन. 2 धक्के आतापर्यंत, 5 धावा, 2 गडी बाद अशी खराब सुरुवात म्हणावं लागेल या मॅचची. धावा करावा लागतील, मोठा स्कोर उभा करावा लागेल. 6 वर 2 गडी बाद. गिरीश कोचरेकर 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. भूषण पाटील, दीपू माळी हे 2 खेळाडू बाद झालेत. आता मात्र गरज आहे एक पार्टनरशिपची, गरज आहे एक मोठ्या धावसंख्येची आणि ती करावं लागेल बॅटिंग करत असताना नवी मुंबई टीमला. नक्कीच कमबॅक करावं लागेल, स्ट्रोक खेळावे लागतील. त्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास मिळवावा लागणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नवी मुंबईच्या तोरबेगावच्या या खेळाडूच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. धडाकेबाज बॅटिंग ही नमित पाटीलची ओळख आहे आणि आज टीमला गरज आहे. इकडनं एक चांगली सुरुवात, विशेष म्हणजे सुरुवात महत्त्वाची आहे. ती कशी होणार ते आपल्याला पाहायचं आहे. आणखीन एक बॉल टप्पा पडतोय. जसं तुम्ही म्हटलात बॉल काहीसे खाली राहत आहेत, याही वेळेला बॉल खाली राहिला आहे आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. पहा, गिरीशने लेंथवर खिळून ठेवले. सध्या ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेला. एक चांगल्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करतोय. एक गेम प्लॅन घेऊन मैदानामध्ये उतरले आणि ते एक्झिक्यूट करत असताना खूप चांगली गोलंदाजी. आणखीन एक बॉल. काय बॉलिंग केली जाते. गिरीश कोचरेकर या मैदानात कुणाला कदाचित विश्वास बसणार नाहीये, परंतु या मैदानात एका धावेचं षटक टाकलं जाऊ शकतं. गिरीश कोचरेकर दाखवत आहेत काय बॉलिंग केली आहे. लाजबाब, अचूकतेचं माहेरघर याच करता म्हटलं जातं आणि जबरदस्त गोलंदाजी. मॅग्निफिसेंट बॉलिंग परफॉर्मन्स मिस्टर गिरीश कोचरेकर. काय गोलंदाजी केली. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जातं. या मॅचमध्ये स्वतः गोलंदाजी घेतली आणि 1 धाव देऊन 1 गडी बाद केलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 6 धावा. आपण जर पाहिलं तर 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा, 3 उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी. म्हणजे 18 बॉलमध्ये कमीत कमी 50 गाठावी लागेल, 50-60 धावा कराव्या लागतील. आणि टॉस हरल्यानंतर मात्र कुठेतरी भूषण पाटीलने म्हटलं होतं की 75+ झाल्या तर नक्कीच आमची गोलंदाजी चांगली आहे. त्यामुळेच या मॅचमध्ये आता आक्रमकता धारण करावं लागेल. चांगला खेळ आपण पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. गिरीश कोचरेकर काय गोलंदाजी केली. वैभवपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाली. हे हायलाइट्स पाहू शकाल मागच्या षटकाची स्क्रीनवर. गिरीश कोचरेकर यांना देखील पाहू शकाल, एक कॅप्टन आहेत आणि खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 6 धावा, 2 गडी बाद. सुमित आवटे यांना मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. अभिषेक आंगणे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नमित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या जोडीला मात्र आता इकडे कामगिरी करावी लागणार आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये राजमुद्रा विक्रोली संघाचं पूर्णपणे वर्चस्व राहिलं आहे, परंतु 3 ओव्हर तर बाकी आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. यावेळेला अतिरिक्त उसळी, जास्त उसळी घेतली या बॉलने आणि पंच आमच्याकडे फिरत आहेत, कळवत आहेत. या ठिकाणी वाईट बॉल आहे. हा पहिला बॉल आहे जो बाउन्सर चेंडू पाहायला मिळाला. पण मागच्या 2 षटकामध्ये कुठेतरी चेंडू खाली राहिलाय, म्हणूनच ही खेळपट्टीमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. पण पहिलं सत्र जर पाहिलं तर गोलंदाज हावी राहिलाय फलंदाजांवर. अभिषेक आंगणे, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केल्याशिवाय कुणालाच आणि काहीच मिळत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव तिकडे मिळणार आहे. क्षेत्ररक्षक आलेले आहेत त्या ठिकाणी अमित कोरी आणि फेकी करतील. तोपर्यंत जर पाहिलं तर 1 धाव पूर्ण होताना पाहायला मिळतं. या स्पर्धेची ओळख शिस्तबद्धता सुद्धा आहे आणि त्यामुळे विनंती असेल अधिराज 11 वडगर 4 स्ट्रायकर आणि FM कांधारी किंग्स बांद्रे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण ऑलरेडी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये लगेच टॉस होईल याची नोंद घ्यायची आहे आणि दिलेला वेळ सगळ्यांनाच पाळणं गरजेचं आहे. या ठिकाणी याची नोंद आपण घ्यायची आहे. यावेळेला आणखीन एक बॉल ऑप्शनच्या बाहेर. हा बूम 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 बूम. काय गोलंदाजी करतोय सुमित आवटे. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळते. सगळ्याच गोलंदाजाने मात्र अप्रतिम कामगिरी केली आणि चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुमित आवटे. आणखीन एक बॉल ऑप्शनच्या बाहेर. वेग उसळी दोन्ही पाहायला मिळालं आणि बॉलचं कट होणं देखील आपल्याला पाहायला मिळालं. ही गोलंदाजी मात्र काही कळायला मार्ग नाहीये. फुटवर थोडंसं अपुरंच राहत आहे. 3री ओव्हर आहे. पहा अँगल बनवत बॉलला थोडंसं आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, बॉलला बाउन्स देखील करताना पाहायला मिळत आहेत आणि नमित पाहत राहत आहेत काय चाललंय माझ्या विरुद्ध सध्या.
कमी गती, या वेळेला व्हेरिएशन केलं. पहा, गती परिवर्तन केलं. प्रत्येक बॉल वेगळ्या धाटणीचा देखील टाकताना पाहायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजी. धावसंख्या मात्र 8वरच थांबली आहे, परंतु नमित आणि अभिषेकला आता आक्रमक व्हावंच लागेल. षटकार चौकारांची मालिका खेळावीच लागणार आहे, कारण जसजशा ओव्हर पुढे जातील ना तसे मात्र तुम्हाला मोठ्या धावसंख्येसाठी प्रयत्न करावेच लागतील. यावेळेला लोअर फुल टॉस, परंतु वेगात होता. पहा, प्रत्येक बॉल वेगळ्या धाटणीचा टाकलाय. हा थोडासा वेगात टाकला, लोअर फुल टॉस टाकला आणि जरी जमिनीलगत स्ट्रोक खेळला, परंतु त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. आणि बघता बघता 3 ओव्हरचा खेळ मात्र इकडे संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 10 धावा धावफलकावर. 2 विकेट माघारी परतलेल्या असताना पूर्णपणे गोलंदाजांचं आतापर्यंत वैशिष्ट्य आहे. परंतु याच मैदानात आम्ही 2 षटकांमध्ये 30, 35, 40 धावा सुद्धा पाहिलेल्या आहेत विघ्नेश सर, परंतु त्या तुम्हाला आता माराव्या लागतील, कराव्या लागतील. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा 2 गडी बाद अशी सुरुवात म्हणावं लागेल. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर राजमुद्रा विक्रोळीज टीमच्या अगेन्स्ट ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई भूषण पाटील, दीपू माळी बाद झाल्यात. पण सध्याच्या घडीला नमित पाटील आणि अभिषेक अंगणे यांचा स्ट्रगल सुरू आहे. दोन्ही बॅटर पाहू शकाल आमचे कॉमेंट्री बॉक्स. चंदू शेट्टी सर स्क्रीनवर पाहायला मिळतील, त्याचबरोबर विघ्नेश मडवी जे स्कोरर आहेत आणि मी स्वतः विघ्नेश मडवी तुमच्यासमोर रुजू होत आहे. माजी नगरसेवक चषक 2024च्या या पावसाळी क्रिकेटच्या या वर्ल्ड कपमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 4. यस, पावसाळी क्रिकेटचा नवी मुंबईचा वर्ल्ड कप. आणि कारण या स्पर्धेची खासियत आहे, संपूर्ण नवी मुंबईचं लक्ष इकडे लागलेलं असतं. महाराष्ट्रातील भल्या भल्या खेळाडूंचं लक्ष इकडे लागलेलं असतं. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. पुढचं षटक घेऊन येत आहेत राहुल वराडकर आणि समोर जर पाहिलं तर अभिषेक आंगणे यांना आपण पाहतोय नमितच्या जोडीला. यावेळेला वेग पाहायला मिळाला, उसळी थोडीशी होती आणि जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. राहुलची सुरुवात देखील जर पाहिलं तर या ठिकाणी डॉट बॉलने झाली आहे. प्रत्येक गोलंदाजाने आपलं वर्चस्व दाखवलंय आणि फलंदाजांना थोडंसं स्ट्रगल करावा लागतोय. म्हणूनच म्हटलं जातं की स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही, त्यामुळे स्ट्रगल करावा लागेल. अप्रतिम गोलंदाजी. 4ही गोलंदाजांनी आपला पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकलेला आहे. मग सुमित आवटे पहिल्या षटकात, गिरीश कोचरेकर दुसऱ्या षटकात, पुन्हा सुमित आवटे आणि राहुल वराडकर यांचंही 4थं षटक. पहिला चेंडू मात्र डॉट. वा, आमचे विघ्नेश मडवी आहेत. इकडे जर पाहिलं तर माझंही काही भाग्य पहा, आज 2 विघ्नेश मडवींबरोबर समालोचन करण्याची संधी मला मिळते आहे. कारण एक समालोचन करतायत, एक गुणलेखन करतायत आणि आमचे अर्षद मडवी देखील आज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कदाचित थोड्या वेळात कुणालजी दाते सरांचं देखील या ठिकाणी आगमन होईल. यावेळेला फटका खेळला जातोय मिड विकेटच्या दिशेने. गिरीश कोचरेकर आहेत त्या ठिकाणी. धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाताना पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी. कदाचित आज ज्या वेळेला टीम मीटिंग झाली त्यावेळेला या मैदानाचं भौगोलिक परिस्थिती अमोल म्हात्रे सरांना अंदाज आहे. आज आपल्याला या टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे, अशा प्रकारची मीटिंग झाली की काय? डेफिनेटली थोडीशी मीटिंग झाली होती. मॅच टॉस झाल्यानंतर आणि त्यानंतर एक रणनीती आखली गेली होती आणि त्या रणनीतीला आता खऱ्या अर्थानं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी होते. यावेळेला वेगात बॉल थोडंसं मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता नमित यांचा. मंगेश मात्र यष्टीरक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. एक धाव घेतलीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गरजेचं आहे, धावा गरजेच्या आहेत सध्याच्या घडीला कोणत्याही परिस्थितीमध्ये. चंदू सर, आपण जर पाहिलं तर भूषण पाटीलचा एक चौकार वगळता एकही स्ट्रोक असा नाही जो प्रॉपर बॅटवर आलाय आणि प्रॉपर स्ट्रोक लगवलाय. प्रत्येक बॅट्समनने इथे स्ट्रगल केलं आणि प्रत्येक बॅट्समन कुठेतरी अडचणीत सापडलाय. पण कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, ज्या पद्धतीने या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी केली जाते. बरेच फलंदाजांना अडचणींमध्ये आणण्यामध्ये यशस्वी होते. पुन्हा एकदा चेंडू जातो ऑन साईडला, क्षेत्ररक्षण खराब आहे. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. नमित पाटीलच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार आणि या मॅचचा दुसरा चौकार. नमित पाटील पहा, हाही चेंडू जर पाहिलं तर तेवढा प्रॉपर फटका नव्हता आला, परंतु रिझल्ट चांगला पाहायला मिळाला आणि टीमला गरज आहे धावांची. परंतु असं खूप क्वचितच पाहायला मिळालं की षटकाराची वाट 4 षटकं पाहायला लागलेली आहे आणि 17 धावा मात्र इकडे होताना पाहायला मिळत आहेत. आणि 20 चेंडूनंतर मारलेला हा चौकार इकडे पाहायला मिळतोय आणि 17 धावा धावफलकावर इकडे पाहायला मिळत आहेत. नमित पाटील, क्षमता आहे या खेळाडूकडे आणि नक्कीच आशाने आम्ही या खेळाडूकडे नेहमीच पाहत असतो. या खेळाडूकडे ते टॅलेंट आहे की व्यावसायिक क्रिकेट गाजवण्याची क्षमता आहे यांच्याकडे. यानंतरची महत्त्वाची मॅच
फरदीन गाझी इन ॲक्शन मध्ये असतील, उस्मान पटेल इन ॲक्शन मध्ये असतील, त्यामुळे लक्ष इकडे असेल. चांगला बॉल वेगात भन्नाट, ही राहुलची देखील खासियत आहे. यॉर्कर लेनचे बॉल खूप चांगले करतात राहुल वराडकर आणि बघता बघता 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झालेली आहे ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमची 17 धावा, 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. वाईड यॉर्कर जबरदस्त. 17 धावा 2 गडी बाद अशी खराब सुरुवात म्हणावं लागेल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय, ज्या मैदानामध्ये कालच्या दिवसात षटकार चौकारांची अक्षरशः आतिषबाजी पाहायला मिळाली, हाय स्कोअर पाहायला मिळाला, जिकडे फलंदाज हावी राहिला होता, पण इथे कुठेतरी स्ट्रगल करावा लागतोय. नेक्स्ट मॅच अधिराज 11 वडघर स्पोर्ट्स स्ट्रायकर्स वर्सेस FM कांधारी किंग्स बांद्रे. हे दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट होतील आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. शेवटचं षटक आहे, या शेवटच्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बांद्र्याचा श्रेयस मात्र गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल श्रेयसचा सुद्धा, इकडे जर पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न त्यांनी पहिलाच बॉल या ठिकाणी केला आणि खूप प्रभावित करताना पाहायला मिळाले. एक बाब या ठिकाणी पाहायला मिळते, 5ही गोलंदाजांनी आपला पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकलेला आहे. 4ही गोलंदाजी 5ही गोलंदाजाने पहिला बॉल डॉट पाहायला मिळाला. 4 षटकामध्ये आपण पहिला बॉल डॉट पाहायला मिळाला, पण शेवटच्या या षटकामध्ये पहिल्या बॉलवर विकेट देखील प्राप्त झाली आहे. प्रत्येक गोलंदाजाने आपलं कॉन्ट्रीब्युशन दिले, प्रत्येक गोलंदाजाने बॅट्समनला अडचणीमध्ये इथे आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी होते. 17वर 3 गडी बाद. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. अवघ्या या इनिंगचे 5 बॉल शिल्लक आहेत. धावा किती अपेक्षित असेल? अजून जर या 5 बॉलमध्ये 30 धावा झाल्या तर 47 पर्यंत मजल चंदू सर असेल, पण 47 धावा ह्या पूरक असतील का? या 47 धावा या मॅचमध्ये किंवा या मैदानामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पाहिलं जाईल का? पण चांगला खेळ आपण पाहू शकाल विक्रोली टीमकडून सध्याच्या घडीला होतोय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद पेंडारी. यावेळेला पहिलाच बॉल अगदी खोलवर टाकलाय, बॉल निघालाय फाईन लेगच्या दिशेने आणि पहिलाच बॉल आले आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील पाठवण्यात आलेला आहे 4 धावांसाठी. हो, हा तो खेळाडू आहे, पहिल्या वर्षी मिलिटरी ग्राउंडमध्ये पॉइंटला रस्त्याच्या पलीकडे सिक्सर मारला होता हर्षद पेंडारी यांनी आणि तो फटका म्हणजे ज्यांनी पाहिला असेल ना, तो फटका मात्र आतापर्यंत कोणी विसरला नसणार आहे. अशा प्रकारचा फलंदाज, रबर बॉलमध्ये फलंदाजी थोडीशी जास्त खुलते या फलंदाजाची. थोडंसं उशिरा बॅटिंगला आलेत, परंतु चौकाराने सुरुवात तर केली आहे. डेफिनेटली चौकार एक 4 धावा मिळतील. 21 धावा धावफलकावर लागले. 3 गडी बाद. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी होते. श्रेयस पवार गोलंदाजी ट्रॅकवर आला. हो, श्रेयस आणखीन एक बॉल चांगल्या पद्धतीने येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर येताना पाहायला मिळालेली आहे. इकडे श्रेयसचं देखील कमबॅक होताना पाहायला मिळालं. हा, टॉससाठी मात्र या ठिकाणी अधिराव वडगर टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि FM कांधारी किंग्स. हा, यावेळेला खूप टप्प्याचा बॉल उसळी होती आणि शेवटच्या षटकात का होईना आजच्या व्यावसायिक गटातील पहिला बॉल जातोय सीमारेषेच्या पार. 6 षटकार. या इनिंगचा पहिला षटकार हर्षद पेंडारीच्या बॅटमधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर उसळी घेणारा चेंडू होता. हुक केलाय, खूप चांगला स्ट्रोक लगवला गेलाय सीमारेषे पलीकडे. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल काय कॅमेरा वर्क केलं जात आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून षटकार आलाय. हर्षद पेंडारी खोपोली. यावेळेला थोडासा कमी गतीने बॉल होता, बॉलची उसळी होती, परंतु त्याचा अंदाज नाही आला श्रेयसच्या या चेंडूचा. परंतु 1 धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचेल ती 28 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजी या डावाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. परंतु पाहूया, क्रिकेटचा खेळ आहे हा, 2 डावांचा खेळ असतो. डेफिनेटली शेवटचा बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल असेल. खूप चांगली गोलंदाजी होते. नमित पाटील स्ट्राइक पाहायला मिळतोय. यावेळेला लोअर फुल टॉस, आणखीन एक चांगलाच बॉल म्हणावा लागेल. 1 धाव तर तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नमित आणि हर्षद
2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत आणि या डावाची सांगता मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आपण पाहतोय मानाची प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा, नवी मुंबईची अशी क्रीडा स्पर्धा प्रत्येकाला पाहावीशी वाटते, प्रत्येकाला हवीशी वाटते अशी क्रीडा स्पर्धा नगरसेवक चषक शिरवणे भेटीला आली आहे. tenniscricket.in वर तब्बल 10 कॅमेऱ्यानिशी मात्र या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण सुरू आहे, त्यामुळे यूट्यूबला पाहतायत त्यांचंही स्वागत असेल आणि मैदानात दाखल झालेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. पहिला डाव संपलाय. ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमची धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे ती 30 आणि राजमुद्रा विक्रोलियन्स या टीमला धावा करायच्या त्या 31. चला टॉस करण्यासाठी कांधारी किंग्सचे FM कांधारी, FM हॉस्पेट, कांधारी किंग्स. आपण पाहू शकाल ग्लोरियस स्पोर्ट्स टीम बॅटिंगला उतरली होती. टॉस हरल्यानंतर भूषण पाटील ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला, 3 बॉलमध्ये 4 धावा करू शकला. अभिषेक अंगणे ज्याने खूप स्ट्रगल केला या मॅचमध्ये, 11 बॉलमध्ये फक्त 4 धावा करू शकला. दीपू माळी शून्यावर परतला. नमित पाटील 10 बॉलमध्ये 10 धावा करू शकला. आणि हर्षद पेंढारी ज्याने 4 बॉलमध्ये 11 धावा केल्या. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. हे आहे बॅटिंग आपण पाहू शकाल. त्यानंतर आपण गोलंदाजीचं पृथक्करण, सुमित आवटीचे 2 षटक, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. 9 धावा दिल्या, 8 बॉल डॉट पाहायला मिळाले. हे वैशिष्ट्य आहे. 1 विकेट प्राप्त केले. गिरीश कोचरेकर कॅप्टन आहे ज्याने 1 षटक 1 धाव आणि 1 गडी बाद केले, 5 डॉट. आणि त्यानंतर राहुल वराडकर याचं देखील 7 धावांचं षटक आणि श्रेयश पवारचं अखेरचं षटक ज्यामध्ये 13 धावा आल्या. आणि अशा करून 30 धावा धावफलकावर लागल्यात आणि 31 धावांचं टार्गेट आहे. चला जाऊया टॉस का बॉस या मंचावर आणि हर्षदजी मडवी सर आमच्यासोबत जॉईन होतील. धन्यवाद. टेल म्हणजे FM कांधारी किंग्स टीमने टॉस जिंकलेला आहे. युब टॉस जिंकलेला आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 4 बॉलर्स तुम्हाला वापरायचे आहेत आणि या स्पर्धेतला बेनिफिट आम्ही तुम्हाला समजावतो की पहिल्या दुसऱ्या फेरीत सर्वाधिक धावा करणाऱ्या टीमला जी ती बाय मिळणार आहे. एकंदरीत या सर्व परिस्थितीचा आढावा घेता काय डिसिजन घेणं पसंत कराल? आम्ही पहिले फिल्डिंग करणार. ही स्पर्धा जी आहे ती या संपूर्ण विभागामध्ये आम्ही म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित स्पर्धा आहे, सर्वांची आवडती स्पर्धा आहे. रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून आम्ही या स्पर्धेला पाहतो. आपलं कितवं वर्ष या स्पर्धेमध्ये, किती वर्ष झाले आपण या स्पर्धेमध्ये खेळताय आणि आपल्या स्पर्धेविषयी काय भावना असतील? 5 वर्ष झाले खेळताना, कारण की ही स्पर्धा भरपूर चांगली असते आणि खेळायला भरपूर जण टीम म्हणजे एक्सपिरियन्स असतात. ही स्पर्धा खेळायला पाहिजे आणि ही स्पर्धा ऑर्गनायझर किरण मेहरचा बोला तर दरवर्षीप्रमाणे चांगलाही असतो ऑर्गनायझर. आणि दुसरी गोष्ट की या वर्षीचा तुझा रबर बॉलचा हंगाम कशा पद्धतीने चालला आहे? कारण एकंदरीत परफॉर्मन्सवरती देखील भरपूर डिपेंड करतं की आपण यावर्षी कसं खेळतोय, त्यावरती पुढच्या टुर्नामेंटचा काय त्या टुर्नामेंटवरती असर होणार आहे. यावर्षी तुझा हंगाम कसा राहिला आहे? हां, यावर्षी चांगलाही चालला आहे, कारण जास्त 2-3 मॅच मी मिस केले कारण की मी जरा बाहेर होतो आणि बॅटिंग वगैरे चांगली चालली. आता आज बघू, 100% प्रयत्न करणार चांगला करायचा. चांगला झाला तर नक्की. येस, थँक्यू व्हेरी मच. श्रेयस, टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. बॅटिंग करायची पहिल्यांदा, काय होप्स असतील मनामध्ये? किती धावांचा आकडा तुम्ही सध्या डिसाईड करताय? आम्ही 5 ओव्हर 60 रन करण्याचा अपेक्षा असेल. एकंदरीत तुमचा संघ फोर्थ स्ट्रायकर अधिराज 11 वडगर नावाने आज खेळतोय. टीमच्या बाबतीत काय सांगाल? टीमचा परफॉर्मन्स या सीझनला कसा राहिला आहे? या टीमचा परफॉर्मन्स खूप छान राहिला आहे माझ्या मते तरी, कारण कॉम्बिनेशन आमचं छान आहे. सर्व प्लेयर आम्ही म्हणजे ओपनचेच आहे, प्रत्येकजण तर एक दुसऱ्याला ओळखतो आम्ही, तर आमचं कॉम्बिनेशन चांगलं आहे. या स्पर्धेविषयी काय सांगाल? कारण या स्पर्धेची उत्कंठा, उत्सुकता सर्व खेळाडूंना असते. 12 महिने वाट पाहिली जाते आणि आज खऱ्या अर्थाने तो दिवस आला. पुन्हा एकदा महाराष्ट्रभरातील सर्व खेळाडू आज या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तुमची सर्वांची मैत्री एक वेगळीच आहे, परंतु या स्पर्धेविषयी तुमच्या भावना काय असतील? रब्बर बॉलमधील ही माझी एक आवडती स्पर्धा आहे, कारण इथे मला बेस्ट बॅट्समन देखील भेटलेलं आहे आणि किरणदाई खूप छान टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो. एकदम पंक्च्युअल टाईमवर टुर्नामेंट स्टार्ट झाली आहे, तर खेळायला देखील मजा येईल. येस, थँक्यू व्हेरी मच श्रेयस, तुम्हाला देखील शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द सेंटर, टॉस जिंकला आहे FM कांधारी किंग्स टीमने आणि टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. तर या नेक्स्ट बॅटलमध्ये काय होईल हे सांगण्यासाठी आम्ही नक्की तुमच्यासोबत जॉईंट होतो. परंतु आमच्यासोबत असेच जोडून राहा. tenniscricket.in सहित या मॅचचा आनंद घ्यायला विसरू नका. को दबाना बिल्कुल मत भूलना.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। टार्गेट उभं केलंय ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई टीमने, थोडासा स्ट्रगल केला आणि अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे राजमुद्रा विक्रुले टीमकडून। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना माहुल गावचा सितारा मंगेश वैटी आणि त्याच्या समेत आपण जर पाहिलं तर शशिकांत कदम, मॅन फ्रॉम बांद्रा दादर, आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहू शकाल नरेश ठोंबरे। पहिला षटक, पहिलाच बॉल अकुट टप्प्याचा बॉल आहे, लाईन मिस केली आहे, पहिला बॉल वाईट बॉल। मागच्या इनिंगमध्ये चंदू सर आपण पाहिलं तर प्रत्येक बॉल हा डॉट बॉल आला होता आणि मागच्या इनिंगमध्ये डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढले होते, त्यामुळेच धावफलक फक्त 30 वर जाऊन थांबलं होतं, पण इथे सुरुवात वाईटने झाली, ही वाईट बाब म्हणावं लागेल। टार्गेट छोटं आहे, 31 धावांचं टार्गेट आहे, 30 बॉलमध्ये 31 धावा, इतक्या काही मोठं आव्हान नाही आहे, पण चांगली गोलंदाजी झाली, विकेट प्राप्त झाली तर कमबॅक करू शकतो। भूषण पाटील या टीमचा कॅप्टन आहे, मंगेश वैटी यावेळी अपरकट केला, चेंडू जातोय थ्रू द कव्हर, क्षेत्ररक्षक आहे, फंबलिंग होईल, हे वन बाउन्स सीमारेषे पलीकडे जात असताना चेंडू चौकाराला जाऊन जळतोय आणि 4 धावाने इथे मंगेश वैतीने आपलं खातं उघडलंय। चौकार मंगेश वैती, मुंबईपासून दुबईपर्यंत ज्याची आहे ख्याती, त्याचं नाव मंगेश वैती आणि मंगेश वैतीची बॅटिंग देखील पाहणं एक वेगळा आनंद असतो। आणि इकडे पॉईंटच्या दिशेने एक चांगला फटका मंगेश यांनी खेळलेला नरेश ठोंबरे हे देखील एक दिग्गज गोलंदाज आहे, परंतु त्यांच्या विरुद्ध पॉईंटला चौकार। इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते, खोलवर टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय नरेश ठोंबरेच्या माध्यमातून। पहिल्या 2 बॉलवर चुका झाल्या, पण त्यानंतर मात्र कमबॅक कसं करावं हे नरेश ठोंबरेला चांगलं ठाऊक आहे आणि आता मात्र डॉट बॉलची सांगता होते। टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर, 5 धावफलकावर लागलेत, 31 धावांचं टार्गेट आहे। बॅटिंग करत असताना अकोट टप्प्याचा बॉल, पुलचा फटका, अप्रतिम हा फटका पहा, धावा मिळतील 6, मंगेश वैतीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, षटकार। चुकीला माफी नाहीये, अखूट टप्प्याचा बॉल होता, मंगेशने त्याचा फायदा घेतला। या मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर षटकार तेवढाही लांब नाही आहे, जवळ आहे आणि चारही बाजूला षटकार आहे आणि मंगेश वैती 360 बॅटिंग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि मेरिटचं क्रिकेट प्रामुख्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या षटकाराने धावसंख्येने उसळी घेतली आहे। 11 धावा धावफलकावर लागलेत, पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय, डॉट बॉलची सांगता होतीये, एक तेरी एक मेरी असं काही चित्र पाहायला मिळते। पहिल्या षटकामध्ये 11 धावा धावफलकावर लागलेत, पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना नरेश ठोंबरे, मंगेश वैती चांगल्या रिदम मध्ये आहे, चांगली बॅटिंग करतोय। इथे डाऊन द लेग साइड अंपायर इशारा कळवतील, व्हाईट बॉलचा इशारा, शशी मेहर सर असतील, त्याचबरोबर दत्ता मेहर, हे दिग्गज खेळाडू आहे जे सारसोळी क्रिकेट ज्याने गाजवले आणि भरपूर अनुभव आहे, रायगड असेल की नवी मुंबई असेल किंवा नवी मुंबई बाहेर असतील, अशा अनेक स्पर्धेमध्ये ॲज अ अंपायरच्या भूमिकेमध्ये या 2 अंपायरने देखील इम्प्रेस केलाय। अकोट टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा पुलचा फटका, मंगेश वैतीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजवाब स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, षटकार। अकोट टप्प्याच्या गोलंदाजीवर चढवलेला हल्ला आणि खराब गोलंदाजी म्हणावं लागेल यावेळेस नरेश ठोंबरेची। मंगेश वैती या सगळ्या गोष्टींचा फायदा घेताना पाहायला मिळत आहेत। पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठलाय, पहा बॉलवरची त्यांची नजर आणि त्यानंतर बॅटचा फ्लो, अगदी वेगळ्या धाटणीची बॅटिंग पाहायला मिळते, परंतु पाहण्याजोगते स्ट्रोक खेळताना नेहमीच पाहायला मिळतात मंगेश वैती आणि सध्या ते करतायत। यावेळेस देखील अप्रतिम फटका आहे, फ्लिकचा फटका, चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषे पलीकडे, लाजवाब स्ट्रोक लगवला जातोय मंगेश वैतीच्या बॅट मधून आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमकता आणि पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर। लाजवाब फलंदाजी, एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून गणले जातात। तसेच या ठिकाणी क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व विवेक सुतार बुवा यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, हार्दिक स्वागत असेल। विनंती असेल दोन्ही टीम कोणताही विलंब नाही करायचा आहे, मैदानात जाऊन प्रॅक्टिस नाही होणार आहे, डायरेक्टली मैदानात मॅच सुरू होईल आणि मॅचसाठी दोन्ही टीमने आता तयार ऑलरेडी राहायचं आहे, जशी मॅच संपली लगेच आपल्याला मैदानात दाखल व्हायचं आहे। वेळेची बचत ही काळाची बचत असं म्हटलं जातं, त्यामुळेच वेळ कुठेतरी घालवू नका, लगेच स्टॉप झालाय, तुमची टीम मीटिंग ऑलरेडी करून ठेवा
आणि ही मॅच संपल्या लगेचच मैदानामध्ये उतरा. मंगेश वैती 6 बॉलमध्ये 20 धावांची अप्रतिम बॅटिंग करत असताना 22 धावा धावफलकावर लागलेत. अवघ्या 9 धावांची आवश्यकता. यस, नवी मुंबईचे ख्यातनाम पंच नीरज राणावत यांचं देखील या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वसीम पाहायला मिळते. अवघ्या 8 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये नरेश ठोंबरेच्या गोलंदाजीवर चढवलेला हल्ला. काय बॅटिंग करत असताना मंगेश वैती, माहुल गावचा सितारा. अगदी चंदू शरांनी म्हटलं होतं की मुंबईपासून दुबईपर्यंत ज्याची ख्याती आहे मंगेश वैती. अप्रतिम पुन्हा एकदा गॅपमध्ये गॅप स्ट्रोक लगवला जातोय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझनला क्लिअर करणारा मंगेश वैतीच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग चौकार. सुपर बॅटिंग. काय स्ट्रोक लगवल्या जातात ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. एक लेदर क्रिकेटचा भरपूर अभ्यास करतोय. लेदर क्रिकेटचा एक क्रिकेटर आहे आणि एक व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना आणि अशा गॅप काढणं ही खासियत आहे मंगेश वैतीची आणि या मॅचमध्ये तेच करत असताना सुपर बॅटिंग. मंगेश वैतीच्या बॅटमधून खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 28-28. ती आता विजयाच्या दिशेने वाटचाल इकडे पाहायला मिळते. आणखीन एक धाव मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होताना पाहायला मिळत आहे. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर राजमुद्रा विक्रोलियन्स आणि सध्या मंगेश तुटून पडलेत. यावेळेस डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने मंगेश वैतीच्या बॅटमधून येतोय. विनिंग स्ट्रोक लगवला जातोय. लाजवाब स्ट्रोक आणि हा सामना आपल्या नावी करतोय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली विक्रोली टीमने आणि पहिला विजय आपल्या नावी केलाय. चला, अप्रतिम बॅटिंग. या लोअर स्कोरला अगदी दुसऱ्या षटकामध्ये समाप्त केलंय आणि हा सामना आपल्या समोर पहिला विजय प्राप्त केलाय. tenniscricket.in माध्यमातून मंगेश वैतीची ही बॅटिंगची जादू पाहू शकाल. काय स्ट्रोक लगवला, हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि अगदी आपल्या स्टाईलमध्ये ही मॅच फिनिश केली आहे. पहिला सामना संपलाय. अवघ्या 2 ओव्हरचा सामना. बघा आपण मॅच समरी पाहू शकाल. ग्लोरियस स्पोर्ट्स टीम वर्सेस राजमुद्रा विक्रोलियन्स आणि बॅटिंग करत असताना ग्लोरियस स्पोर्ट्स टीमने 30 धावा उभारल्या होत्या आणि बॅटिंग करत असताना राजमुद्रा टीमने 32 धावा या मॅचमध्ये जर पाहिलं तर मंगेश वैतीच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवर षटकार आला. कुठलाही गोलंदाज मात्र इथे मॅचमध्ये कमबॅक देऊ शकला नाही राजमुद्रा ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई टीमला आणि हा सामना राजमुद्रा विक्रोली टीमने 10 विकेट्सने हा सामना जिंकला.